वेलकम टू माय ब्लॉग. आत्ता आम्ही आलो आहे आमच्या होमस्टेला आणि आता हे इकडं आहे आमचं होमस्टे आणि इकडं डायरेक्ट समोरच आहे समुद्र. हे बघा लाटाचं डीजे नाही आमचं घरचं डीजे आणलेलं आहे आम्ही मस्त. आणि इकडं पण चालेल. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सेकंड डे आमच्या बीचवर. जाऊ हमारे चप्पल गए सब. ही सगळ्यात मोठी लाट ही कोणाची आहे चप्पल. आता बिहाइंड द शूट चालू आहे आमचं मस्त. इकडे यांचं चालू आहे. ओके अच्छा ओके. ओ भाई साहब बॉटल लाट. अरे बाहेर या बाहेर बाहेर या. सगळ्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. आले का बाहेर. सगळ्या लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे कारण की आता पाणीचं वातावरण काही स्टेबल नाहीये. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. आत्ता आम्ही आलो आहे आमच्या होमस्टेला आणि इथं आम्हाला एकदम डायरेक्ट आमच्या होमस्टेच्या समोर भेटला आहे सुंदर समुद्राचं व्ह्यू. आता हे इकडं आहे आमचं होमस्टे आणि इकडं डायरेक्ट समोरच आहे समुद्र. हे बघा लाटा तर तुम्हाला दिसतच असेल आणि आवाज पण येत असेल. ऐका. आणि हे वरती बघा मस्त नारळाचे झाड वगैरे एकदम सुंदर दिसत आहे. सकाळी तर अजून छानच दिसेल. आपण सकाळी बघूयात. चंद मामाय हे आहे आमचं होमस्टेचं व्ह्यू. मस्त ग्रीन ग्रीन. तर गाडी पार्क केलेली आहे. चलो गाईज चलो. आमच्या सगळ्यांचे सेपरेट रूम आहे. सगळ्यांना सेम रूम आहे आणि सिंगल बेड वगैरे आणि एक टॉयलेट बाथरूम आहे. तर ते तुम्हाला मी लवकरच दाखवते. एंट्री अँड देन मग इकडं आहे गार्डन. इकडं जेवण वगैरे करू शकतो आपण मस्तपैकी बसून. अँड देन इकडं 2 रूम्स आहेत आणि आमची रूम इथं स्टार्टिंगला आहे. तर आम्ही फर्स्टवाली घेतलेली आहे आणि बाकीच्यांनी ही रूम घेतलेली आहे. इथं आम्ही बसून मस्त जेवण वगैरे करू शकतो. एकदम मस्त आहे. झाडं वगैरे लावून एकदम ग्रीन वगैरे केलेलं आहे. तर छोटंसं आहे पण छान आहे. सो गाईज ही आहे पार्किंग गाडी लावण्यासाठी. म्हणजे आम्ही आमची टॅक्सी घेऊन आलो होतो ना ती इथं लावलेली आहे. आणि हे मस्त व्ह्यू आहे. आणि हे इकडं आहे आमची रूम. तर हे बाहेरचं असं व्ह्यू आहे रूमचा. इकडं बघू शकता ही मस्त विंडो आहे मोठी. कर्टन्स लावलेले आहे मधून आणि हे डोअर आहे आपलं. तर इथून आपण मध्ये जाणार. आणि इथं आहे मस्त एक बेड छानपैकी. आणि ही आहे विंडो एकदम छान. ते असं इथला व्ह्यू आहे. आणि बघा ही अशी इकडं विंडो आहे. ती ओपन पण होते आणि इकडं मस्त तुम्हाला सकाळी व्ह्यू दिसू शकतो. आता रात्र आहे म्हणून आपल्याला समुद्र काही दिसत नाही आहे. तर तुम्हाला सकाळचं पण व्ह्यू दाखवून देईल मी. आणि ही इथं आहे एक बेड मस्त. आणि इकडं आहे AC पण फॅनांचं. आणि इकडं आहे आरसा एकदम छानपैकी हे असा. आणि खाली मस्त दिलेलं आहे बॉक्स ठेवायला. आणि इकडं आहे वॉशरूम. राईट. लाईट ऑन करा प्लीज. हे आहे इकडं लाईटचं बटन स्विच. आणि इकडं आहे बाथरूम. तर गिझर वगैरे पण आहे. थंड गरम दोन्ही पाणी भेटू शकतं. शावर वगैरे सगळं आहे. बेसिक आहे आणि मस्त. सो हे आहे इथलं छानसं होम टूर. जिथं लंच अँड डिनर दोन्ही असतं ना. येस लंच डिनर ब्रेकफास्ट येस सगळं ऑल असतं. सुविधा आहे त्यांच्याकडनं. पण आम्ही लेट झालो होतो म्हणून आम्ही लंच काही इथं केलं नाही. बाहेरच करून घेतलं होतं. आता आम्ही डिनर इथे करणार आहे. तर किती वाजले आता वाजले आहेत बघा 10 वाजले टोटल. 10 वाजलेले. आणि हे आणि इकडं हे बघू पाणी पण शकता आता जवळ तुम्ही. आहे. पाणी असं एकदम जवळ येत चाललंय. खरंच आलं यार जवळ. आवाज येत असेल ना. हां आवाज ऐका तुम्ही. हे बघा. आणि हे बघ इकडे गाडी आहे. येस हे पाण्याच्या लाटा. ही वाव. हे बघा किती भारी वाटतंय. आणि हा आपला इकडचा होमस्टे लेफ्ट साईडला. आणि हे इकडं आमचं होमस्टे. इकडं आहे सगळं रूम्स वगैरे गाडी पार्किंग वगैरे सगळं आहे. गाईज इथं 2 रूम्स आहेत. फ्रंटला एक आहे आणि इकडं 2 आहे. इकडे एक आणि इकडे एक आणि सेमच आहेत. सगळं होमस्टे आपणच बघते. हॅलो झोपले होते काय. येस एक नीट मार. एक झोप झाली वाटतं. खाना पिना बाकी आहे.
हे आहे इथं छोटंसं गार्डन एक छान. इथं जेवण वगैरे करू शकतो मस्त. लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं काही. रेती पण ते नाही तर आणखी भारी झालं. आता एवढं पण हे नाही आहे पण आपण छान आहे. हे इथं झुला आहे मस्त. झुल जाओ, झुलो. आता पलटी आहे जाईल. असं मस्त. येस, मस्त मस्त. वाव. पण खाली हे पाहिजे होतं काय कोकोनट्स. आमचं डिनर एकदम छानपैकी झालेलं आहे आणि जेवण एकदम बेस्ट होता. कसं होतं जेवण? हे ट्राय करा. डाळ भात रिव्ह्यू द्या. डाळ भात ट्राय केला पाहिजे. छान होता ना? काय काय आवडलं? डाळ भात. ओके टॉप रेटिंग. ओके 5 स्टार. टॉप रेटिंग 10 आउट ऑफ 10. ओके. डिनर झालेलं आहे. 10:30 वाजलेले वाटतं. आणि आता आम्ही चाललोय इकडं समुद्र बघायला रात्री. कुठे चालले तुम्ही? हलू हलू आयडी प्रूफ हलू. दाखवा तुमच्या. चला. कोण आहे तुम्ही? काय करताय इथं? दिसतंय. तुम्ही कसं काय आले इथं? पायी 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 आलो. ए पाणी वापस गेलं का? अरे बोट एक काय लाईट वाले. मग बोटच असेल ना. बघा नाईटचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी इथं आलेले आम्ही. खुर्च्या बसण्यासाठी इकडून आणताय मस्त. हॅलो गाईज. कुछ नाही दिख रहा गाइस इधर. नको बाबा. इथं बसून मस्त चिल करतोय. सगळेजण बसलेले आहेत. एखाद्याला दात काढायला लावली. डीजे नाही इथं. आमचं घरचं डीजे आणलेलं आहे आम्ही मस्त. आणि इकडं पण चालू आहे. नाही किती भारी पडतंय गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सेकंड डे आमच्या बीचवर. आता सकाळचे वाजलेले 7 आणि आम्ही दोघं चाललोय मस्त समुद्र बघायला. आमच्या डोळ्यासमोर बघा असं सगळं व्हाईट व्हाईट झालेलं आहे हा ना. लाटालाच खतरनाक आहे ना जोरावर. समुद्र आभाळ पण झालेलं आहे. बस झालं चिखली गाईज. हे असतात काय पण असे गोल 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 गोल. खेकडाच आहे का? हा हे बघ खेकडा आहे ते. थोडं मोठं का? हे बघ हे बघ. ओ हाय. आणि त्यांचे घर वाटतात. हा त्यांच्या घरी किती छोटे असते पण ते ना. वा मस्त. तो घरात शकता तुम्ही. सकाळचं व्ह्यू किती छान आलेलं आहे. कोकोनट ट्री. हे आमचं होमस्टे आणि हे इकडं समुद्र. समोरच. हे रात्रीपासून झोपलेच नाही वाटतं. इथंच आहे. गाईज हे इथं होमस्टे आहे आणि मागून सगळं जंगल दिसतंय बघ. हे बघ किती मोठे मोठे झाड आहे. सकाळचा व्ह्यू असा आहे गाईज इथला. इथं पाऊस पडून गेलेला असं वाटतंय थोडं थोडं. हे बघा सदाफुली व्हाईट फ्लावर्स. हे बघा इकडं पण वेगवेगळे झाड आहेत मस्त लावलेले आहेत. हे बघा इकडं वरती नारळाचे झाड. मी ह्या हॉटेलला थांबलेलो आहे. सागर सहवास बीच टच होमस्टे. हे सगळे झाड आहेत. हे बघा किती भारी डेकोरेट केलेलं आहे. आय मीन यूज केलेलं आहे. हे कशाचं झाड आहे माहिती आहे? हे फुलाचं झाड. फुलाचं. येस काहीतरी म्हणता. आमच्या स्कूलच्या टाइमला पण होते.
आणि इकडं मस्त ग्रीनरी आहे. आणि इकडं मागून पूर्ण जंगल आहे. हे बघा खतरनाक जंगल. आमच्या रूममध्ये आणि इथून डायरेक्ट दिसतं समोर समुद्र. एकदम बेस्ट व्ह्यू. सो हे गाईज, मी मस्त रेडी झालेले आहे आणि इथं जाणार आहे आता फोटोशूट करण्यासाठी. तरी सगळेजण गेलेले आहे, आता मीच बाकी होते. तर नाव आय एम रेडी. पण आपण दरवाजा लावायचं विसरलो आहे. आणि विंडो लावून घेऊयात अँड देन जाऊयात. हे लोक माझ्या आधी आलेले, बाकीचे लोक कुठं गेले. प्लीज थोडंसं आभाळ क्लिअर झालेलं आहे. लाटा तर तशाच चालू आहे आणि इकडं सनराईज पण झालेलं आहे. मस्त ऑप्शन दे ना. काहीच खूप जास्त ऊन आलेलं आहे आणि फोटोशूट काही करता येत नाही आहे. आम्ही मस्त आता समुद्र एन्जॉय करतो. एकदम छान आहे. बघा लाटा किती छान येत आहे. आमचं ब्रेकफास्ट पण इथेच आहे. तर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे. ब्रेकफास्टमध्ये आधी आलेले भजे. आपण भजे खाऊयात. बटाटो भजे आहे का? साहब हमारे चप्पल गए सब. ही सगळ्यात मोठी लाट होती. ही कोणाची आहे चप्पल? तुमची एक चप्पल नाही दिसत आहे. ओ हॅलो, तुमची चप्पल नाही दिसत. एक कुठे आहे? एक नाही आहे का? आता बिहाइंड द शूट चालू आहे आमचं. मस्त इकडं यांचं चालू आहे. तर इकडं आणि आमचं तर झालेलं आहे ऑलरेडी शूट करून. ओके ओके ओके. कोणता व्हिडिओ पाहिजे तुला? हे बघ ना, असं किती भारी आहे बघ. बोट मध्ये अच्छा आता मच्छी लागले. ओके. आणि ही लोक बघा त्यांना घेऊन जाते ना पाणी. कधी तर कशी लाट येते कमी येत नाही. चालेल. हो भाई साहब, मजा आ रहा. हे बघा भाऊजी किती मस्त एंजॉय करत आहे. चलो, तुम नहीं जा रहे? ओ भाई साहब, वॉटर लाट. अरे बाहेर या, बाहेर बाहेर या. तुम्ही पण इकडे येऊन जा. हॅलो. हे वाढलंय, खूप वाढलंय. ते बघ तिकडचं. पाणी खतरनाक. इकडनं नाही येते ती मोठी लाट. मला सांगा खूप जोरात वाढलाय लाटा. तो बघू शकतात पावसाळ्याच्या. आम्हाला ती मावशी पण वॉर्न करून गेलेली आहे की पाण्यात नका जाऊ म्हणून. आम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. आले का बाहेर? सगळ्या लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे, कारण की आता पाणीचं वातावरण काही स्टेबल दिसत नाहीये. हा, पण ते बोट घेऊन गेलेले आहे ना मग लोक. थोडी प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना घेऊन जाते काय ते मागचे झाड वाले. गाईज, आम्ही आता परत रेडी झालेलो आहे. आउटफिट वगैरे चेंज करून घेतलेली. आता आम्ही जाणार आहे दुसऱ्या बीचवर. तर आता आम्ही इथून जाणार आहे. पॅकिंग वगैरे करतो आहे सगळं, बिकॉज आमचं नाश्ता वगैरे बाकी आहे. सकाळी जाऊन आले मी. आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. पोहे अँड काय हे घेणार आहे का तू? एक पोहे हे घेऊ चालतं. एक मोदक पण आलेले आहे. उकळीचे मोदक मोठा आहे रे, भारी आहे. मस्त जम्बो आहे का? मस्त मोदक खाणं चालू आहे. आय मीन मोदकवर तूप टाकणं चालू आहे. बाय प्रोफेशनल. हम्म. ते कमी आहे का?
एक ऑलरेडी बिडग्या आहे आमचं जेवण झाल्यानंतर फुलेलं आहे तर हे कावळे ताव मारतात. हे बिस्किट घेऊन चाललंय कावळे. बिस्किटचं पॅकेट आहे. सो गाईज ते सगळे लोक मस्त एन्जॉय करत आहेत आणि आता आम्ही पॅकअप करतो आहे. आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या लोकेशनवर. सो हे गाईज आता आम्ही चाललो आहे रिटर्न आणि आता होमस्टेला आपण करूयात बाय बाय. तर आम्ही सांगितलं होमस्टे एकदम मस्त होता. इथं आम्हाला ब्रेकफास्ट होतं, लंच होतं, डिनर होतं आणि तुम्हाला सगळं टाईम टू टाईम भेटतं आणि व्ह्यू ते इथून तर खूपच छान भेटू शकतो. एकदम एक्झॅक्ट होमस्टेच्या समोरच आहे. इकडं आपण राहू शकतो, इकडं रूम्स वगैरे आणि इकडं आपलं सियाचं व्ह्यू. हमको भी लेना पॉइंट. इथंच कुठे चालवते आम्ही. हां लोकांना काय घेऊन गेलं तर तुमचं बरोबर आहे. गाईज आम्ही कोकणच्या गल्लीतनं निघतोय बाहेर आणि इकडचं बघू शकता तुम्ही व्ह्यू कसाच भारी आहे सगळीकडे. ते बघा गाडी वगैरे हे पण येऊ लागलेत मस्त बॅग वगैरे घेऊन. आमची गाडी बाहेर काढलेली बिकॉज इथं कोणाचं तरी घराचं काम वगैरे चालू होतं. सगळीकडची शेती वगैरे सगळं बघू शकता. व्हॉट अ व्ह्यू. इथे इकडं पार्क केलेली आहे. आपण जाऊयात दुसऱ्या लोकेशनवर. तोपर्यंत बाय बाय.